रंग तुझा लागला भाग 20. एक्स्ट्रीम लेवल ऑफ लव्ह. दिव्या म्हणते, हाय राज. दिव्याचा आवाज ऐकून राज मागे फिरतो. दिव्याला पाहून त्याच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते. राज म्हणतो, हाय दिव्या. दिव्या म्हणते, कसा आहेस? ह्या प्रश्नावर काय उत्तर द्यावं राजला समजतच नसतं. कारण त्या रात्रीपासून राज कसा जगत होता ते त्याचं त्यालाच माहिती नव्हतं. आता पुढे राज म्हणतो, तू इथे? दिव्या म्हणते, हो, ॲक्च्युली शॉपिंगला आली आहे. उद्या माझी एंगेजमेंट आहे ना. दिव्या पुढे काही बोलणार तेवढ्यात थांबते. दिव्याचे एंगेजमेंटचं ऐकून राजचा चेहराच पडतो, पण तो तिला तसं दाखवत नाही. तो तिला काँग्रेस करण्यासाठी हात पुढे करत म्हणतो, अभिनंदन दिव्या. दिव्या सुद्धा आपला हात त्याच्या हातात देते. रणजित आपल्या फोनवर बोलणं आटपून माघारी येतो, तर त्याला दिव्या राजशी बोलताना दिसते. तिचा हात अजून राजच्याच हातात असतो. दिव्याला राजसोबत असं हसताना पाहून रणजितचा पारा चढतो, पण तो स्वतःच्या रागावर कंट्रोल करतो. तो दिव्याजवळ जातो आणि मुद्दामून तिच्या कमरेत हात घालतो. त्याचं असं वागणं दिव्याला विचित्र वाटत असतं, पण सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणून ती शांत राहते. रणजित म्हणतो, हाय राज, कसा आहेस? राज म्हणतो, मी ठीक. दिव्या म्हणते, राज हा रणजित, माझा मंगेतर. आणि रणजित हा राज. रणजित म्हणतो, मी चांगलंच ओळखतो ह्याला, तुझा आशिक. रणजितचं बोलणं ऐकून दिव्याला ऑकवर्ड फील होतं. राजलाही थोडं विचित्र वाटतं. रणजित म्हणतो, जस्ट किडिंग मॅन. आणि बस उद्या आमची एंगेजमेंट आहे अँड यू आर इन्व्हाइट प्लीज. नक्की ये. राज मानेनेच हो बोलतो. रणजित म्हणतो, बरं दिव्या, निघूयात आपण, उशीर होतोय ना. दिव्या म्हणते, हो, बाय राज. रणजित आणि दिव्या निघून जातात. राज दिव्यालाच पाहत असतो. दिव्या ही मागे वळून राजला स्माईल देते. साखरपुड्याचा दिवस येतो. साखरपुड्याचा कार्यक्रम आदित्यच्याच घरी आयोजित केलेला असतो. वर्मा कुटुंबाने त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना इन्व्हाइट केलेलं असतं, परंतु रणवीरच्या बाजूने फक्त त्याचे नकली आई वडीलच होते. त्यांचे कुणीच नातेवाईक मुंबईत नसल्याचं सांगून रणजित विषय टाळतो. राजही साखरपुड्याला आलेला असतो. सलोनीचे आई बाबा काही दिवसांपूर्वी एका कामासाठी बाहेरगावी गेलेले असतात, त्यामुळे त्यांना रणजितबद्दल काहीच ठाऊक नसतं. सलोनीही त्यांना रणजितबद्दल काहीच न सांगण्याचं ठरवते. दिव्या रणजितच्या साखरपुड्याच्या विधीला सुरुवात होते. दोघेही एकमेकांना अंगठ्या घालतात. साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडतो. सलोनी काही करण्यासाठी आपल्या रूममध्ये जाते. रणजित तिच्यावर नजर ठेवून असतो. त्याला राहून राहून असंच वाटतं की सलोनी त्याचं भांडं सगळ्यांसमोर फोडेल. त्यामुळे तो तिचा प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असतो. रणजित दिव्याला खोटा बहाणा करून सलोनीचा पाठलाग करत त्यांच्या रूममध्ये जातो. रणजितला आपल्या रूममध्ये पाहून सलोनी थोडी बावरतेच. सलोनी म्हणते, तू 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 इथं काय करतोयस? रणजित म्हणतो, तुलाच बघायला आलोय. म्हटलं, काही प्लॅन तर करत नाहीयेस ना माझ्या मागे? सलोनी म्हणते, मला तुझ्यासारखी घाणेरडी सवय नाहीये. बाजूला हो, मला जाऊ दे. सलोनी रूममधून जायला निघते. तेवढ्यात रणजित तिचा हात पकडतो आणि तिच्या मागे येऊन उभा राहतो. सलोनी आपला हात त्याच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिचे प्रयत्न फुकट जातच होते. रणजित म्हणतो, ओय होय, क्या आदा है. उफ. खरं सांगू सलोनी, माझ्या आयुष्यात इतक्या मुली येऊन गेल्या, पण तुझी नशा काही औरच आहे. तुझी सर त्या दिव्यालाही येणार नाही. त्या दिव्याने तर मला अजून स्वतःला स्पर्श पण करू दिला नाहीये. पण तुझ्यासोबतची ती रात्र मी अजून विसरलो नाहीये. ती रात्र माझ्यासाठी अविस्मरणीय होती. तू आणि मी आणि तू. सिरियसली सलोनी, यू ऑलवेज ड्राईव्ह मी क्रेझी स्वीट हार्ट. असं बोलून तो सलोनीच्या केसांशी खेळू लागतो. रणजित म्हणतो, तुला माहिती आहे सलोनी, मला तू अजूनही तितकीच आवडतेस. कारण मला तुझ्यासमोर असं खोटं खोटं वागायची काहीच गरज नसते. मी जसा आहे तसा तुझ्यासमोर राहतो. नाहीतर त्या दिव्या आणि तिच्या फॅमिलीसमोर गोड गोड वागून मला नुसता वीट आलाय. असं वाटतं की मला डायबिटीज होईल. रणजितचं आपल्या इतक्या जवळ येणं सलोनीला बेचैन करत होतं. त्याचा तो घाणेरडा स्पर्श, त्याचं ते बोलणं सलोनीला चीड आणून देत होतं. सलोनी त्याला रागानेच मागे ढकलून देते. सलोनी रागानेच म्हणते, जस्ट स्टे अवॉय फ्रॉम मी. नाहीतर रणजित म्हणतो, नाही तर काय, जीव घेशील माझा? तो तर तू कधीच घेतलायस, तुझ्या ह्या नजरेनेच. मी कधीच घायल झालोय. असं बोलून तो परत सलोनीचा हात आपल्या हातात घ्यायला जाणार. तेवढ्यात ती त्याच्या सटकन कानाखाली मारते. रणजितला दिवसा ढवळ्या चांदण्या दिसू लागतात. सलोनी म्हणते, समजलं? एक स्त्री काय करू शकते ते. स्त्रीला कधीच कमजोर समजू नकोस, कारण एकदा का स्त्रीने रुद्र अवतार घेतला की तिचा देवांचा देव महादेवही अडू शकत नाही. आणि तुझ्यासारख्या नराधामाचा नाश करायला एक स्त्रीच पुरेशी आहे. सलोनीचं हे रौद्र रूप पाहून रणजित चांगलाच घाबरतो. आजवर तो तिला झाशीची की राणी समजायचा, पण आज त्याला तिच्यामध्ये जणू काली माच अवतारल्याचा आभास होतो. सलोनी म्हणते, त्या रात्री तू माझ्या बेशुद्धी होण्याचा गैरफायदा घेतला होता ना, पण आज नाही.
तुला बघायचं ना की एक स्त्री काय करू शकते, हे बघ. असं बोलून ती त्याच्या गालावर अजून एक चांगलीच लावते. रणजित जमिनीवर पडतो. त्याला आता सलोनीची भीती वाटू लागली होती. तो पटकन उठतो आणि रूमच्या बाहेर जायला निघतो. तेवढ्यात सलोनी त्याचा हात पकडून त्याला थांबवते. सलोनी म्हणते, काय झालं? आता कुठं कुठं पडतोयस? हीच आहे का तुझी मर्दांगी? आणि काय म्हणत होतास तू मला? तू आदित्यचा जीव घेणार आहेस? माझ्या आदित्य, अरे नुसता त्याच्या केसाला तरी धक्का लावून दाखव, मी तुझा जीव घेईन. माझ्या आधीपासून माझ्या कुटुंबापासून दूर राहा, समजलं? सलोनी पुढे काही बोलणार तेवढ्यात आदित्य आणि दिव्या त्या रूममध्ये येतात. सलोनीने अजूनही रणजितचा हात पकडलेला आदित्यचं आणि दिव्याचं लक्ष त्या दोघांच्या हाताकडे जातं. त्यांना काहीच समजत नसतं की त्या दोघांमध्ये काय चालू आहे. सलोनी आदिला आणि दिव्याला पाहून रणजितचा हात सोडते. रणजित ह्या गोष्टींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. तो सलोनीच्या विरोधात आधी दिव्याचे कान भरायला सुरुवात करतो. रणजित म्हणतो, बरं झालं दिव्या तू आलीस. ह्या सलोनी वहिनी बघ ना, मला बोलत होत्या की दिव्याच्या आयुष्यातून निघून जा. राजला दिव्याशी लग्न करायचं. राज माझा भाऊ आहे आणि मी त्याचीच साथ देणार. काहीही झालं तरी मी तुमच्या दोघांचं लग्न नाही होऊ देणार, असं वेड्यासारखं बडबडत होत्या. रणजितचं बोलणं ऐकून सगळे शॉकच होतात. दिव्याला तर रणजितचं म्हणणं खरंच वाटू लागतं. दिव्या म्हणते, सलोनी तुला अजूनही वाटतं की मी राजशी लग्न करावं? शी, माझा तर विश्वासच बसत नाहीये. तू तीच सलोनी आहेस ना जिने आपल्या घरच्यांना रणजितला भेटण्यासाठी कन्व्हेन्शन केलं होतं, आणि आता तूच आमचं लग्न मोडतीयेस. मग ते सगळं तुझं एक नाटक होतं का? बोल ना. सलोनी म्हणते, नाही दिव्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा रणजित खोटं बोलतोय. मी असं काहीच बोलली नाहीये, ट्रस्ट मी. आधी प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. हा माणूस खोटं बोलतोय. आधी प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलतीये रे. आधी सलोनीजवळ जातो. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. सलोनीला वाटतं की आधीनेही दिव्यासारखं रणजितच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय. ह्या गोष्टीचं सलोनीला खूप वाईट वाटतं. आधी सलोनीकडे पाठ करून रणजित समोर उभा राहतो आणि कुणाला कळायच्या आतच तो रणजितच्या कानाखाली मारतो. आधीचं असं अनपेक्षित वागणं बघून दिव्या आणि सलोनी शॉकच होतात. तो रणजितचं कॉलर पकडतो. आदित्य रागाने म्हणतो, हाव डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली सलोनीवर इतकी घाणेरडे आरोप करण्याची? आदित्यचं बोलणं ऐकून सलोनीला बरं वाटतं. आधीचा रणजितवर नाही तर सलोनीवर विश्वास आहे. ह्या गोष्टीने सलोनी भारावून जाते. आदित्य म्हणतो, सलोनी माझी बायको आहे आणि तिच्या विरोधात चुकीचं बोललेलं मी खपवून घेणार नाही. माझा सलोनीवर पूर्ण विश्वास आहे. ती असं वागूच शकणार नाही. दिव्या म्हणते, आधी सोड त्याला. हे काय करतोय? सोड रणजितला. दिव्या आदित्यच्या हातातून रणजितचं कॉलर सोडवते. दिव्या मोठ्या आवाजात म्हणते, आधी सलोनी जशी तुझी बायको आहे ना, तसंच रणजित माझा होणारा नवरा आहे आणि माझ्या रणजितवर पूर्ण विश्वास आहे. तो का खोटा बोलेल? रणजित म्हणतो, दिव्या मी खरंच बोलतोय. सलोनी वहिनी हेच म्हणल्या होत्या मला आणि मी त्यांचं म्हणणं मान्य करत नव्हतं, म्हणून मला हाताला पकडून आदित्य रणजितवर परत धावून जातो. पण ह्यावेळी सलोनी मध्ये पडते. सलोनी म्हणते, आधी शांत हो प्लीज. आदित्य म्हणतो, कसा शांत हो मी सलोनी? सांग ना, कसा शांत हो? हा तुझ्याबद्दल वाटेल ते बोलतोय आणि मी ऐकून घेऊ? सलोनी, मला माहिती आहे की तू असं वागूच शकणार नाही. मला पूर्ण खात्री आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा खोटं बोलतोय. सलोनी म्हणते, आधी तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. प्लीज आधी शांत हो. आदित्य चिडून म्हणतो, दिव्या ह्याला इथून घेऊन जा, नाहीतर मी काहीतरी करून बसीन. जस्ट टेक हिम अवाय आय साईट लिव्ह. दिव्या रणजितला घेऊन आदित्यच्या रूममध्ये निघून जाते. सलोनी आदित्यला शांत करत असते. त्याला शांत करण्यासाठी ती त्याला घट्टमिठी मारते. सलोनी म्हणते, आधी जस्ट रिलॅक्स, प्लीज शांत हो. थोडा वेळ सलोनी आदित्यला आपल्या मिठीत घट्ट पकडून असते. काही वेळाने आदित्य जरा शांत होतो. आदित्य म्हणतो, सलोनी हे सगळं काय चालू आहे? तो रणजित का खोटं बोलत होता? तू सुद्धा गेले दिवस खूप टेन्शन्समध्ये दिसतेस. प्लीज सलोनी बोल माझ्याशी. सांग मला तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात काय चालू आहे. जस्ट स्पीक अप सलोनी. सलोनी अजूनही आदित्यला रणजितचं खरं सांगू की नको ह्याच द्विअवस्थेत असते. इकडे दिव्या रणजितला हॉलमध्ये घेऊन येते. खरं तर रणजितवर तिचाही विश्वास बसत नव्हता. रणजितचं म्हणणं खरं मानायला तिचंही मन तयार होत नव्हतं. पण तो सलोनीवर इतका मोठा खोटा आळ का घेईल ह्याचाही अंदाज तिला येत नव्हता. ह्यावेळी ती रणजितशी ह्याबद्दल काहीच न बोलण्याचं ठरवते. थोड्या वेळाने सगळी पाहुणी मंडळी जातात. रणजितही आपल्या खोट्या आई बाबांसोबत निघून जातो. आदी आणि रणजितमध्ये झालेल्या बाचाबाचीबद्दल आधीच्या आईबाबांना ठाऊक नसतं आणि दिव्याही त्यांना काहीच न सांगण्याचं डिसाईड करते. दिव्या आपल्या रूममध्ये येते. साखरपुड्यामुळे आणि आधी रणजितच्या मध्ये झालेल्या वादामुळे ती थकून गेली होती. तिचं डोकं सुन्न झालं होतं. तेवढ्यात आधी तिच्या रूममध्ये येतो. दिव्या म्हणते, आधी तू? आदित्य म्हणतो, आय एम सॉरी दिव्या,
आज मी जे काही वागलो ते वागायला नको हवं होतं. आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. दिव्या म्हणते, इट्स ओके आधी. मला पण समजत नाहीये की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. कुणावर विश्वास ठेवू हेच कळत नाहीये. माझं तर डोकं फुटायची वेळ आलीये विचार करून करून. आदित्य म्हणतो, दिव्या जे झालं ते झालं. प्लीज डोक्याला ताण नको देऊस. आता काही दिवसात तुमचं लग्न आहे, सो जस्ट रिलॅक्स. तर तुझ्या लग्नावर फोकस कर. दिव्या म्हणते, हां. आदित्य म्हणतो, बरं दिव्या, मला रणजितशी देखील माफी मागायची होती. तू फोन लावून देतेस का त्याला? खरं तर मला त्याला भेटूनच सॉरी म्हणायचं होतं, पण मी उद्या ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी जातोय, त्यामुळे फोनवरचं काही त्याची माफी मागेन. दिव्या आपल्या फोनवरून रणजितला कॉल लावते. आदित्य त्याच्याशी शांतपणे बोलून त्याची माफी मागतो. रणजितसुद्धा त्याला खोट्या मनाने माफ करतो. आदित्य आपल्या रूममध्ये जायला निघतो, तेवढ्यात दिव्या त्याला हाक देऊन थांबवते. दिव्या म्हणते, आधी तू असं अचानक चाललायस? खूप अर्जंट काम आहे का? आय मीन काही दिवसांवर माझं लग्न आलंय आणि तूच इथे माझ्यासोबत नसणार. दिव्याचा उतरलेला चेहरा पाहून आधी तिचा हात आपल्या हातात घेतो. आदित्य म्हणतो, दिव्या एवढी उदास नको होस. तुझ्या लग्नाला अजून 6 दिवस आहेत आणि मी 3-4 दिवसांत जाऊन येईल. दिव्या म्हणते, 3-4 दिवस? आधी तुला गेलंच पाहिजे का रे? आदित्य म्हणतो, तुला काय वाटतंय? ते काम इतकं महत्त्वाचं नसतं तर तुला सोडून गेलो असतो का मी? नाही ना? मग? अगं दिव्या, खरंच खूप इम्पॉर्टंट आहे हे काम आणि मला ते लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे, नाहीतर खूप उशीर होईल. दिव्या म्हणते, ठीक आहे, जा तू. मी तुला नाही अडवणार, पण प्लीज लवकर येण्याचा प्रयत्न कर. तुझ्याशिवाय मला इथे अजिबात करमणार नाही. आदित्य दिव्याच्या कपाळावर किस करतो. आदित्य म्हणतो, लवकर येईन मी. आदित्य दिव्याच्या रूममधून जातो. आदित्य ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार असतो, त्यामुळे सलोनीला आणि दिव्याला स्वतःची आणि घराची नीट काळजी घ्यायला सांगतो. त्याचं असं अचानक जाणं कुणालाच आवडत नव्हतं, पण जर ते काम इतकं महत्त्वाचं नसतं तर आदित्य नक्कीच गेला नसता. ह्या विचाराने त्याचे आईबाबाही त्याला जाण्यापासून अडवत नाही. पण रणजितसाठी जणू रानच मोकळं झालं होतं. तो दिव्याकडे आपल्या बिझनेसच्या नावाखाली पैसे मागत होता आणि तीही काहीच विचार न करता त्याला आपल्या अकाउंटमधून तो मागेल तेवढी रक्कम काढून देत होती. कारण माणूस कितीही समजदार असला तरी प्रेमात आंधळा होतोच. जणू त्याची विचारशक्ती संपुष्टात येते. आणि दिव्यासोबतही असंच काहीच झालं होतं. रणजितच्या गोड गोड बोलण्यात तीही सहजपणे फसली होती. रणजित सलोनीपासून मात्र दूरच राहत होती. साखरपुड्याच्या दिवशीच तिचं ते भयानक रूप पाहून रणजित चांगलाच बिथरला होता. त्यामुळे त्याने सलोनीला छळण्याचा नाद सोडला होता. साखरपुड्यानंतर दिव्या रणजितच्या संगीतचं फंक्शन होतं. दिव्याच्या मेहंदीची रसमही पार पडते, परंतु आदित्य मात्र मुंबईत परत आलाच नव्हता. फोनवर मात्र तो सलोनीशी आणि दिव्याशी कॉन्टॅक्टमध्ये असायचा आणि त्याला मुंबईत यायला अजून 2 दिवस लागणार होते. दिव्या मात्र लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात आपल्या भावाला आदित्यला खूप मिस करत होती. आधीची उणीव तिला क्षणोक्षणी भासत होती. त्याच्यात कितीही भांडण झाली, कितीही गैरसमज असले तरी त्यांच्या नात्यात दुरावा मात्र कधीच आला नव्हता. सलोनी रणजितमुळे त्यांच्यात खूपदा वादविवाद झाले, पण त्याचा असर त्या दोघांनी आपल्या बहीण भावांच्या नात्यावर कधीच येऊ दिला नाही. दिव्याच्या हळदीचा दिवस उजाडतो. सगळेजण हळदीच्या कार्यक्रमाची तयारी करत असतात. रणजितच्या घरून त्याची उष्टी हळदही येते, पण दिव्या मात्र हट्ट करून बसली होती की जोपर्यंत आदित्य येत नाही तोपर्यंत ती हळदीच्या विधीला बसणार नाही. आदित्यचे आई बाबा तिला समजावून थकून जातात. सलोनीही तिला समजवण्याचा प्रयत्न करते, पण ती आपल्या जिद्दीवर कायम होती. शेवटी आदित्यचीच बहीण, त्याच्याप्रमाणे तीही खूप जिद्दी होती. एखादी गोष्ट हवी असेल तर ती मिळवण्याशिवाय बहीण भावाला चैन पडत नसे. सलोनी शेवटचा प्रयत्न म्हणून दिव्याला समजवायला जाते. सलोनी म्हणते, दिव्या आधी लवकरच येईल, पण प्लीज हळद लावून घे. परत मुहूर्त निघून गेला तर काहीच अर्थ नाही राहणार. असं मुहूर्त टाळणं अशुभ असतं. दिव्या म्हणते, नाही, जोपर्यंत आधी येत नाही तोपर्यंत मी हळद लावणार नाही. मला आज पहिली हळद माझा भाऊच लावणार आणि तो जेव्हा मला हळद लावेल तोच माझ्यासाठी शुभ मुहूर्त आहे. मला बाकी काहीही माहीत नाही. तेवढ्यात आदित्य येतो. आदित्य म्हणतो, माझ्या बहिणीने माझ्याकडे काही मागितले आणि मी तिला ते दिलं नाहीये. असं झालंय का आजवर कधी? आदित्यला आलेलं पाहून सगळे खुश होतात. सलोनीच्याही चेहऱ्यावर स्माईल येते. दिव्या पडतच जाऊन आदित्यला बिलगते. आदित्य म्हणतो, बरं दिव्या, हळदीच्या फंक्शनला सुरुवात करूयात का? दिव्या म्हणते, हां. आधी दिव्याला हळदीच्या कार्यक्रमासाठी पाटावर बसवतो आणि आपल्या हाताने तिला हळद लावतो. आधी दिव्या मधलं प्रेम पाहून सगळ्या बायका हरखून जातात. त्यातली एक बाई बोलते. एक बाई म्हणते, आज मी पहिल्यांदा अशी नवरी मुलगी बघतीये जिला पहिली हळद एक सुवासिनी नाही तर तिचा भाऊ लावतोय. आजकाल बहीण भावामधलं असं प्रेम बघायला मिळत नाही. दुसरी बाई म्हणते, हो ना, आजकालच्या काळात प्रॉपर्टीसाठी एक भाऊ दुसऱ्या भावाला खपवून घेत नाही. इस्टेटवरून भावंडामध्ये भांडणं वैर होतात
पण इथे एक भाऊ आपल्या बहिणीसाठी जीवापेक्षाही प्रिय असल्याचं बघायला मिळतंय. खरंच आधी नशीबवान आहे की त्याला दिव्यासारखी बहीण मिळाली. दिव्या म्हणते, काकू नशीबवान तर मी आहे की मला आधीसारखा मोठा भाऊ लाभला, जो कायम माझ्या सुखाचा विचार करतो. आदित्य म्हणतो, दिव्या, भाऊ म्हणून माझं ते कर्तव्यच आहे आणि ह्यापुढे मी तुझ्यावर कधीच कसलंच संकट येऊ देणार नाही. वचन देतो मी तुला. तुझ्या आणि दुःखाच्या मध्ये मी एक ढाल म्हणून सदैव उभा असेल. दिव्या म्हणते, आय नो आधी, मला माहिती आहे की तू माझ्या डोळ्यात काहीच अश्रू बघू शकणार नाही आणि माझ्या आनंदासाठी तू वाटेल ते करशील, ह्याची मला खात्री आहे. आदित्य दिव्याचं बहीण भावांचं प्रेम पाहून सगळ्यांना भरून येतो. आई म्हणते, पुरे आता. आधी आपल्या दिव्याच्या पाठवणीला अजून अवकाश आहे, पण तू तर आतापासून इमोशनल झालायस. मग उद्या दिव्या खरंच सासरी जाताना तुझी काय अवस्था होईल रे? बाबा म्हणते, मला वाटते आपण रणजितलाच घरजवाई करून घेऊयात का? म्हणजे दिव्या नेहमीच आदित्यच्या डोळ्यासमोर राहील काय? बाबांच्या बोलण्यावर सगळे खडखडून असतात. दिव्याच्या हळदीचा कार्यक्रम पार पडतो. आता सगळेजण लग्नासाठी उत्सुक असतात. दिव्याच्या तर आनंदाला सीमाच नव्हती, कारण तिला तिचं प्रेम मिळणार होतं. तिचं रणजितशी लग्न होणार होतं. पण तिला हे ठाऊक नव्हतं की रणजितशी लग्न करून तिचं आयुष्य सुखी नाही तर कायमचं बर्बाद होणार होतं. दिव्या नकळत आपल्या दोन्ही हातांनी दुःखाचं स्वागत हसत हसत करत होती. अखेर दिव्या रणजितच्या लग्नाचा दिवस उजाडतोच. सगळेजण लग्नाची तयारी करत असतात. रणजितचे खोटे आईबाबा रणजितसोबत लग्नाच्या हॉलवर पोहोचलेले असतात. आदित्य सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला घेऊन हॉलवर येतो. सलोनी दिव्याला ब्राईड रूममध्ये लग्नासाठी तयार करत असते, पण तिचं चिन्ह मात्र थाऱ्यावर नव्हतं. राहून राहून तिला दिव्याचाच आयुष्याची चिंता खात होती. तिच्या नजरेसमोर दिव्याचं आयुष्य बर्बाद होताना तिला दिसत होतं. ती मनोमन देवाकडे एकच प्रार्थना करत होती की काहीही करून हे लग्न मोडावं. इकडे रणजित मात्र आज जाम खुश होता. दिव्याशी लग्न करून तो आदित्यच्या घरावर आणि त्याच्या प्रॉपर्टीवर हक्क जमवायचं स्वप्न रंगवू लागला होता. रणजित लग्नासाठी तयार होत असताना त्याची नजर सलोनीवर पडते. ती फोनवर कुणाशी तरी दबक्या आवाजात बोलत असते. तिचं असं संशयास्पद वागणं पाहून रणजित विचारात पडतो. रणजित स्वतःशीच म्हणतो, अरे यार, ही काली मा आता कसला प्लॅन करतीये? ऐन लग्नात हिने गडबड केली तर सगळंच फिसकटेल. हिला अजून एकदा समज द्यावी लागेल, नाहीतर हिच्यामुळं होत्याचं नव्हतं होऊन बसेल. सलोनी फोनवर बोलतच एका रूममध्ये जाते. रणजित देखील तिचा पाठलाग करत दबक्या पावलांनी त्या रूममध्ये जातो. ह्यावेळी मात्र सलोनी रणजितला पाहून बिलकुल दचकत नाही, जणू काही ती त्याचीच वाट पाहत होती. रणजित म्हणतो, हे स्वीटहार्ट, तू इथं काय करतेयस? तू तर दिव्याची लाडकी वहिनी आहेस ना? तुला तिच्यासोबत असायला हवं ना? सलोनी म्हणते, मला काय करायला हवं आणि काय नको ते तू शिकवू नकोस. मला चांगलंच ठाऊक आहे की मी काय करतीये. रणजित रागानेच तिचा हात पकडतो आणि मुरगडतो. त्या वेदनेने सलोनी विवळते. रणजित म्हणते, तुला वाटतंय तितका मी वाईट नाहीये. मी त्याहूनही कैक पटीने दुष्ट आहे. त्यामुळे माझ्यापासून दूर राहा. माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाही तर. सलोनी आपला हात सोडवते आणि गालातल्या गालात हसू लागते. तिला असं असताना पाहून रणजित चकित होतो. सलोनी हसत म्हणते, तुला काही धमकी देणे वाचून काहीच येत नाही ना रणजित? प्रत्येक वेळी बघाव तेव्हा नुसती धमकीच देत राहतोस. तुझ्या अशा वागण्यावर मला तर कधी कधी हसूच येतं. रणजित म्हणतो, ही पोकळ धमकी नाहीये सलोनी, मी खरंच तुला अलर्ट करतोय. जर तू आता माझ्या मागे काहीही करण्याचा विचार जरी केलास ना तर. सलोनी म्हणते, तर काय करशील? बोल ना, काय करशील तू? दिव्याला जीवे मारशील आणि आदित्यलाही ना? रणजित म्हणतो, तुला काय वाटतंय मी त्यांचा जीव घेऊ शकणार नाही? मी काय करू शकतो आणि काय नाही ते तुलाही चांगलंच ठाऊक आहे. आणि माझं कुणीच वाकडं करू शकणार नाही, अगदी पोलीस देखील. कारण आजवर मी जितके गुन्हे केलेत ना, त्याचा एकही पुरावा मागे सोडला नाहीये मी. आजवर मी इतक्या मुलींच्या आयुष्याशी खेळलोय, कित्येक मुलींची आयुष्य मी उद्ध्वस्त केली आहेत, पण त्यातली एकही मुलगी हिंमत करून माझ्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करायला पुढे येणार नाही. पण मी हे सगळं तुला सांगतोय. तुम तो मेरी हर नस से वाफिक हो, है ना? सलोनी म्हणते, तुला तर मी चांगलंच ओळखून आहे, पण आता ह्या जगाला सुद्धा तुझा खरा चेहरा दाखवण्याची वेळ आली आहे. रणजित म्हणतो, ओ रेली, तर तू माझा खरा चेहरा जगासमोर आणणार? नाहीस. पण मला कळू शकेल कसा? आय मीन, तू जगाला हे सांगणार आहेस का मी तुझ्यावर रेप केला होता ते? बट वेट ए मिनिट. जगाच्या आधी तर तुला तुझ्या लाडक्या सासू सासऱ्यांना हे सगळं सांगावं लागेल ना? आणि तुला काय वाटतंय, त्यांना तुझं हे खरं समजल्यावर तुझे कॉल्ड लाडके सासू सासरे तुला ॲक्सेप्ट करतील? असं असतं तर तुझ्या त्या दादीने आणि तू हे खरं आजवर त्यांच्यापासून का लपून ठेवलंय? बोल ना. उलट तुला तर माझे आभार मानायला पाहिजे की तुझं हे सत्य मी अजून आदित्यच्या फॅमिलीसमोर आणलं नाहीये.
नाहीतर आज तू त्यांच्या घरात दिसलीच नसतीये. सो मी तुझं एवढं मोठं सत्य लपवून तुझी मदत केली आहे. त्या बदल्यात मला माझं रिटर्न गिफ्ट मिळणं तर बनता आहे ना बॉस. असं बोलून तो सलोनीच्या गालावर हात फिरवायला जातो. पण सलोनी रागानेच त्याचा हात झटकते. सलोनी म्हणते, माझी काळजी नको करूस रणजित, तू स्वतःचा विचार कर. तुझं लग्न आहे ना आज, जा जा, नाही तर मुहूर्त टळेल. रणजित पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याची नकली आई तिथे येते. रेणुका म्हणते, अरे रणजित, तू इथं काय करतोयस? चल, लग्नाचा मुहूर्त होत आलाय, भटजी तुला बोलावतोय. रणजित आणि रेणुका तिथून निघून जातात. सलोनी मात्र तिथेच उभी राहून हसत असते. रणजित तिला मागे वळून पाहतो. तिला असं हसताना पाहून रणजित हैराण होतो. रणजित स्वतःशीच म्हणतो, ही सलोनी अशी हसतीये का? दिव्याचे टेन्शनने हिला बहुतेक वेळ लागले. एनिवेज, जस्ट लेट हेअर बी. रणजित, आज तुझं दिव्याशी लग्न होते आणि त्यानंतर तू एका रिच फॅमिलीचा जावई होणार आहेस. सो जस्ट फोकस ऑन दॅट्स ऑनली. सलोनी सोबत नंतरही निपटता येईल. रणजित म्हणतो, रेणुका, किशोर कुठे आहे? रेणुका म्हणते, तो मंडपात आहे. रणजित म्हणतो, मी त्याला एक पिस्तूल आणायला सांगितली होती, आणली आहे का त्याने? रेणुका बंदुकीचं नाव ऐकून दचकतेच. रेणुका थरथरत्या आवाजात म्हणते, काय बंदूक? अरे पण त्याची काय गरज आहे? रणजित म्हणतो, गरज कशी नाही? आज काही गडबड झाली तर सगळ्यांचा जीव घेईन मी. आणि वेळ पडली तर. रणजितच्या बोलण्यातून रेणुकाला जाणवतं की रणजित तिचा आणि किशोरचाही जीव घ्यायला पुढे मागे बघणार नाही. ती त्याला घाबरतच समजवण्याचा प्रयत्न करू लागते. रेणुका घाबरत्या आवाजात म्हणते, हे बघ रणजित, काहीही गडबड नाही येणार. सगळं तुझ्या प्लॅननुसारच होईल. डोंट वरी. रणजित म्हणतो, तसं झालं तर चांगलंच आहे. नाहीतर तुम्हालाही माहिती आहे की मी काय करू शकतो. तेवढ्यात किशोर त्यांच्याजवळ येतो. तो हळूच आपल्या खिशातून बंदूक काढून रणजितच्या शेरवानीच्या खिशात ठेवतो. किशोर दबक्या आवाजात म्हणतो, रणजित, अजिबात काळजी करू नकोस. सगळं तुला हवं तसंच घडेल. सो जस्ट रिलॅक्स आणि मंडपात चल. भटजी बोलावतेत. लग्नाचा मुहूर्त होत आलाय. रणजित मंडपात जायला निघतो. पण त्याला दिव्या दिसत नसते. रणजित म्हणते, दिव्या कुठे आहे? ती अजून मंडपात आली का नाहीये? रेणुका म्हणते, ती येईलच इतक्यात. पण आधी तू बैस तर खरं. रणजित मंडपात आपल्या जागेवर येऊन बसतो. थोड्या वेळाने दिव्यालाही तिची आई आणि सलोनी मंडपात घेऊन येतात. दिव्या रणजितच्या बाजूला येऊन बसते. भटजी लग्नाच्या विधीला सुरू करतात. भटजी लग्नाचे मंत्र बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात आदित्य तिथे येऊन भटजीलाच लग्नाची विधी सुरू करण्यापासून थांबवतो. आदित्य म्हणतो, थांबा भटजी बुवा. आदित्यचं असं अचानक भटजीला मंत्र म्हणण्यापासून अडवलेलं पाहून सगळे शॉकच होतात. रणजित ही आधीच्या वागण्याने पेचात पडतो. दिव्या म्हणते, काय झालं आधी? आदित्य म्हणते, दिव्या, रणजितला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला काही स्पेशल गेस्ट्स आलेत. तर म्हटलं आधी त्यांना रणजितला शुभेच्छा देऊ दे. काय रणजित? आदित्यच्या बोलण्याने रणजित विचारात पडतो. रणजित स्वतःशीच म्हणतो, आता कोण आलं असेल? तेही मला लग्नाच्या शुभेच्छा द्यायला? आता आधीने कोणता नवीन डाव रचलाय कुणास ठाऊक. रणजित अजूनही आपल्याच विचारात असतो. आदित्यच्या आवाजाने तो भानावर येतो. आदित्य म्हणतो, रणजित, तुझी हरकत नसेल तर बोलावू का त्या स्पेशल गेस्ट्सला आत? रणजित चाचपडत म्हणतो, कोण आधी दादा? कोण स्पेशल गेस्ट्स? आदित्य म्हणतो, वेट, बोलावतो मी त्यांना. काका काकू, प्लीज तुम्ही आत येऊ शकता आता. आधी कुणाला तरी आवाज देऊन आत बोलावून घेतो. आधीच्या बोलण्यावर एक वयस्कर दाम्पत्य लग्नाच्या हॉलमध्ये येत. त्या दाम्पत्याला पाहून रणजितच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. कारण आधीने रणजितसमोर त्याचे खरेखुरे आई बाबा आणून उभे केले होते. रणजित म्हणतो, आई बाबा तुम्ही इथे? रणजितची आई रणजितजवळ जाते आणि काही क्षणात आत ती त्याच्या कानाखाली मारते. त्या बाईचं असं वागणं बघून सगळे हैराण होतात. दिव्यालाही समजत नाही की काय चालू आहे. दिव्या म्हणते, कोण आहात तुम्ही? आणि तुम्ही रणजितच्या कानाखाली कशी मारू शकता? रमा, रणजितची खरी आई. त्या म्हणतात, हा रणजित गवळी आहे आणि मी दुर्वेदाने ह्याची आई आहे. आदित्यची आई म्हणते, हे कसं शक्य आहे? रणजितचे आई बाबा तर ते आहेत ना, मिस्टर किशोर आणि मिस्टर रेणुका गवळी. आदित्यची आई रणजितच्या खोट्या आई बाबांकडे बोट करून दाखवते. अनिल राव रणजितचे खरे बाबा. त्या म्हणतात, नाही, ते दोघे रणजितचे खरे आई बाबा नाही आहेत. रणजितचे खरे आई बाबा आम्ही आहोत, अनिल राव आणि रमा गवळी. माहीत नाही मागच्या जन्मात मी काय पाप केलं होतं की माझ्या पोटी अशा नालायक मुलाने जन्म घेतलाय. मला तर ह्याच्या बाप म्हणण्याची देखील लाज वाटतीये. ह्या कार्ट्याने तर माझं नावच धुळीला मिळून टाकलं. आमच्या खानदानीची बदनामी झालीये ह्याच्यामुळे. रणजितच्या वडिलांचं बोलणं ऐकून आदित्यच्या आई बाबांचं डोकंच सुन्न होतं. बाबा म्हणते, आधी बेटा, हे सगळं काय चालू आहे? हे इसम काय बोलतायत? हा सगळा प्रकार काय आहे? आधी बोल ना काहीतरी. आदित्य म्हणतो, होय बाबा, हे इसम खरं तेच बोलत आहेत. ह्याचं खरं नाव रणजित गवळी आहे आणि हे दोघेच ह्या रणजितचे खरे आई बाबा आहेत.
ह्या रणजितने आपल्याला स्वतःबद्दल खूप काही खोटं सांगितलंय, खूप काही खरं लपवून ठेवलंय. ह्याची ओळख, ह्याची फॅमिली आणि ह्याची घाणेरडी वृत्ती. आई बाबा, ह्या रणजितने फक्त आपल्या प्रॉपर्टीसाठी दिव्याशी प्रेमाशी खोटं नाटक केलं. दिव्या, हा रणजित तुझ्यावर प्रेम नाही करत. याने फक्त पैशासाठी तुझ्यासोबत लग्नाचं एवढं मोठं नाटक रचलं. हा एक नंबरचा घाणेरड्या वृत्तीचा माणूस आहे. याने आजवर खूप मुलींची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. खूप साऱ्या मुलींच्या फिलिंग्सशी खेळलाय ह्या. आणि आता त्याने तुला आपलं पुढचं टार्गेट केलं होतं. बट थँकफुली वेळ राहताच सलोनीमुळे मुळे मला ह्याचं खरं स्वरूप समजलं आणि ह्याच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठीच मी ऑफिसचं कारण पुढे करून पुण्याला गेलो होतो. आणि तिथेच मला रणजितचे खरे पॅरेंट्स भेटले. रणजित म्हणतो, म्हणजे तुला सलोनीने माझ्याबद्दल सांगितलं तर? आदित्य म्हणतो, हो, तिनेच मला तुझा खरा चेहरा दाखवला. आणि तेही त्याच दिवशी, ज्या दिवशी तुमचा साखरपुडा झाला होता आणि तू सलोनीबद्दल खोटं बोलत होतास. मला तर तेव्हाच कळलं होतं की तू तोच आहेस रणजित, ज्याने आधी दिव्याच्या साखरपुड्याच्या दिवशी त्याच्यामध्ये आणि सलोनीमध्ये झालेल्या बोलण्याची सगळी हकीकत सांगायला सुरुवात करतो. फ्लॅशबॅक. दिव्या रणजितच्या साखरपुड्याचा दिवस. दिव्या रणजितला घेऊन आदित्यच्या रूममधून निघून जाते. सलोनी आधीला शांत करत असते. त्याला शांत करण्यासाठी ती त्याला घट्ट मिठी मारते. सलोनी म्हणते, आधी जस्ट रिलॅक्स प्लीज, शांत हो. थोडा वेळ सलोनी आदित्यला आपल्या मिठीत घट्ट पकडून असते. काही वेळाने आदित्य जरा शांत होतो. आदित्य म्हणतो, सलोनी, हे सगळं काय चालू आहे? तो रणजित का खोटं बोलत होता? तू सुद्धा गेले दिवस खूप टेन्स दिसतेस. प्लीज सलोनी, बोल माझ्याशी. सांग मला तुझ्या डोक्यात, तुझ्या मनात काय चालू आहे. जस्ट स्पीक अप सलोनी. सलोनी अजूनही आदित्यला रणजितचं खरं सांगू की नको ह्याच द्वैअवस्थेत असते. आदित्य म्हणतो, सलोनी, मी काय विचारतोय तुला? तू बोलत का नाहीयेस? सलोनी म्हणते, आधी ॲक्च्युली ते. आदित्य म्हणतो, सलोनी, रणजित तोच मुलगा आहे ना ज्याने तुझ्यासोबत जबरदस्ती केली होती? आदित्यला रणजितबद्दल खरं समजलेलं बघून सलोनी बावरते. सलोनी म्हणते, आधी तुला कसं माहिती? आदित्य म्हणतो, कारण मगाशी तुझ्या तोंडून रणजित असं नाव निघालं होतं, जे की त्याचं नाव आहे. जर त्याचं नाव फक्त रणजित आहे तर तू त्याला का हाक दिलीस? बोल ना सलोनी. तो नराधम रणजितचा आहे. सलोनी रडू लागते. तिच्यात आता आधीपासून काहीच लपवण्याची ताकद उरली नव्हती. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ती आधीला रणजितचं सगळं सत्य सांगण्याचा निश्चय करते. सलोनी म्हणते, होय आधी, हा तोच आहे रणजित ज्याने माझं आयुष्य. आदित्य, मला तुला हे खूप आधीच सांगायचं होतं आणि मी प्रयत्नही केला होता, पण रणजितने मला तुझ्या आणि दिव्याच्या जीवाची धमकी दिली होती रे. तो बोलला की ही गोष्ट जर मी कुणालाही सांगितली तर तो तुझा जीव. आधी, मला तुला गमवायचं नव्हतं, पण आपल्या दिव्याचं आयुष्यही धोक्यात आहे. आधी, काहीही करून आपल्याला हे लग्न थांबवावं लागेल, नाहीतर आपली दिव्या. आदित्य, वी हॅव टू डू समथिंग. आदित्य म्हणतो, जस्ट रिलॅक्स सलोनी, असं काहीही होणार नाहीये. मी असताना तो रणजित आपल्या फॅमिलीला काहीच नुकसान पोहोचू शकणार नाही. आदित्य. सलोनी म्हणते, आधी मला माफ कर. मला हे सगळं तुला आधीच सांगायला हवं होतं, पण त्या रणजितच्या धमकीने मी इतकी घाबरली होती की मला तुझा आणि दिव्याचा जीव धोक्यात टाकायचा नव्हता. मलाही तुला गोष्ट सांगायची होती, पण माझी हिंमतच होत नव्हती. आय एम सॉरी आधी. सलोनी खूप रडत असते. ती स्वतःलाच दोष देत असते. आधी तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागतो. आदित्य म्हणतो, प्लीज सलोनी, डोंट बी सॉरी. ह्यात तुझी काहीच चूक नाहीये. तू हे सगळं माझा आणि दिव्याचा जीव वाचवा म्हणूनच लपवलं ना. मग प्लीज स्वतःला दोष देऊ नकोस. पण मला एक कळत नाहीये, ह्या रणजितला नक्की काय हवंय? तो दिव्याशी लग्न करायला तयार कसा झाला? सलोनी म्हणते, प्रॉपर्टीसाठी आधी. त्याला वर्माची प्रॉपर्टी हडप करायची आहे आणि म्हणूनच त्याने दिव्याला लग्नासाठी मागणी घातली आहे. आणि हो आधी, हे जे त्याचे पॅरेंट्स जो तो घेऊन आलाय तेही नकली आहेत. मी त्याच्या आईबाबांना चांगलंच ओळखतेच. ते हे नाही आहेत. आणि त्याने आजवर दिव्याला आणि आपल्या घरच्यांना जे काही सांगितलंय तो एक ना एक शब्द खोटा आहे. आदित्य रागाच्या भरात म्हणतो, त्याची एवढी हिंमत? आय विल नॉट लिव्ह हिम. सलोनी म्हणते, आधी प्लीज तू उगाच चिडू नको, कोणताही निर्णय घेऊ नकोस. त्याला जर थोडी सुद्धा भनक लागली ना की तू त्याला त्याच्याबद्दल सगळं समजलंय तर तू काहीही करू शकतो. आपल्याला खूप विचारपूर्वक पाऊल उचलावी लागणार आहेत. आपल्या दिव्याच्या लाईफचा प्रश्न आहे. आदित्य म्हणतो, बरोबर बोलतीयस तू. आपल्याला ह्यापुढे खूप विचार करून प्रत्येक गोष्ट करावी लागणार आहे. सलोनी, आय हॅव ए प्लॅन. सलोनी म्हणते, व्हॉट प्लॅन? आधी 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 सलोनीला आपल्या प्लॅनबद्दल सांगतो. फ्लॅशबॅक ओव्हर. आदित्य म्हणतो, आमच्या प्लॅननुसार मी तुझ्या खऱ्या आईबाबांना भेटलो आणि तुझ्या ह्या घाणेरड्या प्लॅनिंगला कायमचं संपवण्यासाठी त्यांना इथं घेऊन आलो. अँड लुक रणजित, ओव्हर प्लॅन डन सक्सेसफुली. तुझा हा चेहरा आम्ही दिव्यासमोर घेऊन आलोच. रणजित म्हणतो, बरं ऑफकोर्स आदित्य, तू खूप उशीर केलायस. असं बोलून रणजित आपल्या खिशातून बंदूक काढून हवेत एक गोळी चालवतो आणि दिव्याला खेचून तिच्या डोक्याला लावतो.
बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून सगळेजण घाबरून सैरभैर पडू लागतात. सगळी पाहुणी मंडळी आपला जीव मुठीत धरून हॉलच्या बाहेर पडत जातात. आता तिथे फक्त आदित्यचं कुटुंब, रणजितचं कुटुंब आणि रणजितचे ते खोटे आई वडील असतात. आदित्य म्हणतो, रणजित सोड तिला. आय सॅड लिव्ह हिअर. रणजित म्हणतो, ओरडू नकोस आधी, जस्ट रिलॅक्स. मी तर अजून काहीच केलं नाहीये. सलोनी म्हणते, रणजित दिव्याला सोड. रणजित म्हणतो, असं कसं सोडू मी दिव्याला? तुम्ही माझा इतका चांगला प्लॅन धुडीला मिळवलाय आणि मी गप्पपणे बघत बसू? ना 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 सलोनी, माय स्वीट हार्ट, मी तुला म्हटलं होतं ना की माझं सत्य ज्या दिवशी सगळ्यांसमोर येईल तो आधीचा आणि दिव्याचा शेवटचा दिवस असेल. बघ, आज तुम्हा सगळ्यांचा काळ तुमच्या समोर उभा आहे आणि सगळ्यात आधी जीव मी दिव्याचाच घेणार आहे. असं बोलून तो दिव्यावर बंदूकने गोळी झाडणार. तेवढ्यात रणजितच्या हातालाच गोळी लागते आणि त्याच्या हातातून बंदूक खाली पडते. तो विवळत समोर बघतो तर त्याच्या समोर पोलीस उभे असतात आणि त्यांनी रणजितवर बंदूक ताणलेली असते. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, डोंट मूव्ही रणजित, हँड अप. रणजित आपले दोन्ही हात वर करतो. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, रणजित, आमच्याकडे तुझ्या विरोधात कंप्लेंट आली आहे. काही मुलींनी तुझ्या विरोधात कंप्लेंट केली आहे. तू त्यांच्यावर जबरदस्ती केली आहेस आणि त्याच आरोपाखाली आम्ही तुला अटक करायला आलोय. रणजित, यू आर अंडर अरेस्ट. पोलिसांच्या बोलण्यावर रणजित हसू लागतो. त्याला असं असताना पाहून सगळे टेन्समध्ये होतात. रणजित म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, मला अटक करायला फक्त कंप्लेंटची नाही तर पुराव्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही मला असं कुणाच्याही सांगण्यावरून अरेस्ट नाही करू शकत आणि आजवर पुण्याच्या पोलिसांना देखील माझ्या विरोधात असा एकही पुरावा मिळाला नाहीये की ते मला अटक करू शकतील. मला सुद्धा थोडाफार फायदा माहिती आहे. इन्स्पेक्टर साहेब, जा आधी माझ्या विरोधात ठोस पुरावा घेऊन या आणि मग मला अटक करा. आदित्य म्हणतो, कायदा फक्त तुलाच नाही माहीत, आम्ही सुद्धा कायद्याचे काही धडे घेतलेत. आणि तुला काय वाटलं आम्ही फक्त कंप्लेंटच्या बेसवर तुला अटक करू? आम्ही इतके पण दूधखुडे नाही आहोत. तुला ठोस पुरावा बघण्याचा ना? वेट सलोनी, पेनड्रॉय कुठे आहे? सलोनी पेनड्रॉय आदित्यच्या हातात देते. तो हॉलमध्ये असलेल्या प्रोजेक्टला पेनड्रॉय अटॅच करून एक व्हिडिओ ओपन करतो. ही व्हिडिओ तीच असते ज्यात रणजितने सलोनीसमोर आपले सगळे गुन्हे कबूल केले होते. खरं तर हा आधी सलोनीचाच प्लॅन असतो की रणजितला उसकून त्याच्या तोंडून सगळं काही उधळून घ्यायचं आणि ते एका कॅमेऱ्यात कॅप्चर करायचं. म्हणूनच सलोनी ठरल्याप्रमाणे रणजितला लग्नाच्या आधी एका रूममध्ये घेऊन जाते आणि त्याचे सगळे गुन्हे त्याच्याकडूनच कबूल करून घेते. रणजितला आता आधी सलोनीचा सगळा प्लॅन लक्षात येऊ लागतो. त्याला आता स्वतःची चीड येत होती. त्याने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये येऊन सलोनीसमोर आपल्या सगळ्या चुका मान्य केल्या होत्या आणि त्याचाच फायदा आधी सलोनीने घेतला होता. त्यांचा प्लॅनमध्ये रणजित फसला होता आणि त्या दोघांच्या प्लॅननुसार रणजित तो तसा वागलाही होता. पोलीस इन्स्पेक्टर म्हणते, तुला अटक करायला हा पुरावा खूप आहे. ह्या व्हिडिओतून हे स्पष्ट होते की तू अपराधी आहेस. तू तुझ्या तोंडून तुझे सगळे गुन्हे कबूल केलेत आणि तुझ्या विरोधात हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आदित्य म्हणतो, रणजित, तुला स्वतःला कितीही चालाक समजलंस ना तरी तू आमच्या प्लॅनमध्ये फसलास आणि तसंही खोट्याने पाय नसतात ते जास्त दूर जाऊ शकत नाही. आज तुझ्या इतक्या साऱ्या खोट्यांवर आमचं एक खरं खूप भारी पडलं होतं. खोटं कितीही मोठं असू दे, पण विजय हा नेहमी खऱ्यांचाच होतो. रणजितला मात्र आता काहीच सुचत नव्हतं. त्याला कळून चुकलं होतं की तो सगळीकडून अडकलाय आणि ह्यातून बाहेर पडण्याचा एकही मार्ग त्याला दिसत नव्हता. पोलीस त्याला अटक करतात. रेणुका आणि किशोरलाही कस्टडीत घेतात. जाता जाता सलोनी रणजितला थांबवते. सलोनी म्हणते, एक मिनिट रणजित. सलोनी रणजितजवळ जाते. सलोनी म्हणते, सो रणजित, मगाशी मला काय म्हणत होतास तू? माझं सत्य माझ्या फॅमिलीपासून लपवून माझ्यावर उपकार केलेत आणि त्यांचीच परतफेड म्हणून तुला माझ्याकडून रिटर्न गिफ्ट हवंय ना? असंच ना? असं बोलून सलोनी त्याच्या कानाखाली एक जोरात लावते. सलोनी म्हणते, हे माझ्याकडून तुला रिटर्न गिफ्ट विथ ये हक थँक्स. सलोनी रणजितच्या अजून एक कानाखाली मारते. सलोनी म्हणते, आणि हे दुसरं गिफ्ट त्या मुलींकडून ज्या रोज तुझ्यासारख्या क्रीप मुलांच्या हवसाच्या शिकार होतात. सलोनी काही क्षणांचा विलंब न करता त्याच्या अजून एक कानाखाली लावते. सलोनी म्हणते, आणि हे आमच्या दिव्याच्या भावनांशी खेळण्याबद्दल. रणजित चिडूनच सलोनीच्या अंगावर धावून जाणार. तेवढ्यात आदित्य मध्ये येतो आणि त्याला हातानेच थांबवतो. आदित्य म्हणतो, डोंट यू डेअर रणजित, नाव जस्ट गेट लॉस्ट इन्स्पेक्टर, जस्ट टॅग हिम अवाय. आणि ह्याला अशी शिक्षा मिळाली पाहिजे की परत कोणत्याही मुलीच्या आयुष्याशी खेळण्याचा विचारनेही ह्याला घाम फुटला पाहिजे. पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात, डोंट वरी मिस्टर वर्मा, ह्याच्या विरोधात अशी चार्ज फाईल करतो की ह्याला जेलमधून बाहेर पडण्याचा एकही मोफा मिळाला नाही.
आयुष्यभर तुरुंगातच सडत बसेल. खरं तर ह्या नराधमाला फाशीची शिक्षा पण कमीच आहे. पण मी पूर्णपणे प्रयत्न करीन की ह्याच्या घाणेरड्या वृत्तीची शिक्षा ह्याला जास्तीत जास्त मिळेल. तुम्ही अगदी निश्चित राहा मिस्टर वर्मा. आदित्य म्हणतो. थँक्यू इन्स्पेक्टर. पोलीस रणजितसोबत किशोर रेणुकालाही पोलीस स्टेशनला घेऊन जातात. रणजितचे खरे आईबाबा सलोनीची माफी मागून निघून जातात. पण आधीची फॅमिली पूर्णपणे बिथरली होती. त्यांच्यासमोर जे काही घडलं होतं त्याचा त्या तिघांनाही खूप मोठा धक्का बसला होता. दिव्या तर आतून पूर्णपणे तुटली होती. तिने ज्याच्यावर इतकं प्रेम केलं, इतका विश्वास ठेवला, त्यानेच तिचा विश्वासघात केला होता. तिला हर्ट केलं होतं. आदित्यच्या आईबाबांना रणजितच्या खऱ्या चेहऱ्यासोबत सलोनीचंही सत्य समजलं होतं. रणजितने तिच्यासोबत जे काही कृत्य केलं होतं ते त्याने त्या व्हिडिओमध्ये कॉन्फेस केलं होतं आणि ती व्हिडिओ आदित्यच्या आईबाबांनी पाहिली होती. त्या तिघांचीही दैनिक अवस्था बघून कोणतीच चर्चा न करता आधी सलोनी त्या तिघांना आपल्या घरी घेऊन येतात. त्या तिघांनाही ह्या धक्क्यातून सावरण्यासाठी वेळ लागणार होता आणि तो वेळ आधी सलोनी त्यांना देण्याचं ठरवतात. सगळेजण हॉलमध्ये बसून त्यांच्यासोबत आज जे काही घडलं त्याचाच विचारात ठरवलेले होते. सलोनीची ही अवस्था बिकट होती. आधीच्या घरच्यांना सगळं समजलं होतं आणि ते ह्यावर कसे रिॲक्ट करतील ह्याचा ती अंदाज लावत होती. आधीलाही थोडंसं टेन्शन आलं होतं, पण त्याला आता खंबीर राहायची गरज होती. त्याला आईबाबा आणि दिव्यासोबत आता सलोनीलाही धीर द्यायचा होता. तर फायनली सलोनीने रणजितचं सत्य सर्वांसमोर आणलेच. आता आदित्यचे आईबाबा सलोनीला समजून घेईल का, की त्यांच्या मनात काही दुसरंच आहे? तर पाहूया पुढील भागात. हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.